नक्कीच प्रसादजी, त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमचे सुद्धा नातेवाईक हे आता सुरक्षित आहेत, ते सुद्धा आता आपल्या देशामध्ये परतण्यासाठी आता ते तिथून निघालेले आहेत. तुम्ही सोबतच राहा. त्यानंतरची आता एक मोठी बातमी आहे, तिसरी बातमी अशी की मराठ्यांसंदर्भातली. सध्या मनोज जरांगेंचं आंदोलन जरी शमलं असलं तरी सुद्धा मराठ्यांना कुणबी व्हायचं नाहीये का, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय. कारण सरकारनं आदेश काढून सुद्धा अजूनही प्रतिसाद मिळत नसल्यानं आता चर्चांना उधाण आलंय. कारण मराठे कुणबी प्रमाणपत्र घ्यायला येत नाहीयेत आणि त्यामुळे लाखोंच्या आंदोलनानंतर आता वेगळी स्थिती समोर येते. या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत मराठा नेते दोन्ही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ते म्हणजे गंगाधर काळकुटे आणि आबासाहेब पाटील. दोघांचंही स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. मी सर्वप्रथम काळकुटेजी तुमच्याकडे येतोय, ज्यासाठी एवढा अट्टहास केला गेला. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून थेट त्यांनी मुंबई जवळ केली, एवढा आदेश काढून घेतला, प्रतिसाद मिळत नाहीये, मराठ्यांना कुणबी व्हायचं नाहीये का, असा सवाल आता उपस्थित होतोय. काय सांगाल? असं नाही सर, प्रतिसाद मिळतोय. सगळे आपापले कागदपत्र काढायला निघालेले आहेत. अजून काही गाईडलाईन शासनाच्या काल परवा जी.आर. पाडला विभागीय आयुक्त जे मराठवाड्याचे, त्यांनीही काही सूचना दिल्यात. आता लोकांपर्यंत जनजागृती होते आणि गावागावात तहसीलच्या प्रत्येक ठिकाणी आपले लोक जात आहेत आणि प्रमाणपत्रासाठी कुणी अर्ज करायलेत, कुणी बाकीच्या नोंदी शोधण्यासाठी असेल किंवा काय काय डॉक्युमेंट लागतात, तहसील असेल, गावातले तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत किंवा ते जे समितीचे जे 3 सदस्य आहेत त्यांच्या नियुक्त्या असतील किंवा त्यांना गावात येऊन सूचना देणं असेल, ही सगळी प्रक्रिया सुरू आहे दादा. त्याच्यामुळे लगेच प्रमाणपत्र मिळणार नाहीत, परंतु जी प्रमाणपत्र मिळण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. सगळे लोक आपापल्या नोंदी शोधायला लागलेले आहेत, आपले जुने दस्तावेज सापडत आहेत, यांच्याकडे खाजगी काही पुरावे आहेत ते घेत आहेत, शपथपत्र कसे करायचे आहेत याच्यासाठी आमचे लोक गावागावातले सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करतायत. आणि सामान्य लोकांना अजूनही माहित नाही, हेच प्रमाणपत्र नाही, बरेच प्रमाणपत्र घेण्यासाठी सामान्य लोकांना खेड्यापाड्यातल्या माहिती नसते. ती जनजागृती सुद्धा दादा सुरू आहे. त्याच्यामुळे एकदा प्रक्रिया सुरू होताना थोडं संत गतीने होईल, पण एकदा प्रक्रिया पूर्ण माहीत झाल्यानंतर आणि गावागावात सगळं एकदा स्ट्रक्चर ठरल्यानंतर फास्ट प्रक्रिया होईल. सध्या फक्त सुरुवातीला आता नवीन ही पद्धती असल्यामुळे त्याला किती वेळ लागतोय, प्रशासनानं आता प्रशिक्षण शिबिर ठेवलेत, त्या आधी कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि नंतर आमच्या माध्यमातून तर गावागावातल्या लोकांना थोडं जनजागृती सुरूच आहे दादा. त्याच्यामुळे जरी वेग मंदावलेला असला तरी नक्की पुढच्या काही दिवसांमध्ये जेव्हा कोर्ट असं म्हणतं की मराठा आणि कुणबी या 2 वेगवेगळ्या जाती आहेत, मग आपण कसं मग या सगळ्यावरती आपण आता ह्याच्यावरती निरीक्षण नोंदवायचं? नाही, नोंदणी आहेत ना, आमच्या नोंदी आहेत, निजामाच्या काळातल्या आहेत, काही मंदिराच्या देवस्थान आहेत, जसं की आपलं त्र्यंबकेश्वरचं देवस्थान आहे, शनी शिंगणापूरचं देवस्थान आहे किंवा जे आपले अनेक वेगवेगळे देवस्थान आहेत तिथल्या नोंदी आहेत, खासरा पत्रावर आहेत. तहसील मधल्या महसूल मध्ये 34, 33, 34चं जे नमुना पत्र आहे त्याच्यावर नोंदी आहेत, जे तहसील मध्ये महसूल मध्ये आहे, अशा अनेक नोंदी आहेत ना. आणि रजिस्ट्री ऑफिस मध्ये नोंदी आहेत, त्या सगळ्या नोंदी शोधण्याचं आणि त्याच्या माध्यमातून आता अनेक अनेक नवीन ठिकाणाहून नोंदी निघतात. त्या सगळ्या नोंदी घेऊन आपापले प्रमाणपत्र घेण्यासाठी लोक जाणार आहेत. मराठा कुणबी एक आहेत याचे अनेक पुरावे आमच्याकडेच आहेत. त्याच्यामुळे आम्ही कोर्टालाही पटवून देऊ. ज्या वेळेस कोर्टाने तो निर्णय दिला त्यावेळेची परिस्थिती वेगळी असेल, त्यावेळेस काही पुरावे पुढे आले नव्हते, परंतु आता नव्याने आमच्याकडे पुरावे आलेले आहेत. सगळे पुरावे आम्ही माननीय कोर्टात सुद्धा मांडू आणि मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी आमच्या